हॅलो हॅलो. ओके. श्रेयस कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे मात्र उपस्थित आहेत. मी हा मॅन ऑफ द मॅच ऋतुराज वाघेला मी हा मॅन ऑफ द मॅच ऋतुराज वाघेला पदार्पण करतोय, कारण त्यांनी चांगली बॉलिंग केली आणि मला वाटते आम्ही फर्स्ट डेला पण आलो. काही कारणास्तव आम्हाला हार मानावी लागली, क्वालिफाय झालो नाही. मला वाटते 5 वर्ष क्वालिफाय न होता आज चांगली बॉलिंग करून त्याने आम्हाला क्वालिफाय केलं, म्हणून त्याला मी मॅन ऑफ द मॅच पदार्पण करतोय. जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला हरकत नाहीये. खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं त्यांनी पाहिलं की एक षटकामध्ये धावा बनवायच्या, त्या हॅलो. डिफेंड करायच्या होत्या. आणि मी थँक्यू म्हणतो रुचित पाटीलला, कारण ही मला सुवर्ण संधी दिली या टीममध्ये. मी कित्येक वर्ष पाहिलं असेल की किंग कोहलीचे 9चे 9 प्लेयर म्हणजे ठराविक असतात, तर आता सुंदर असा चान्स दिला मला आणि मी चान्सला सुद्धा सामोरं गेलो. नक्कीच ऋतुराज, तुझे वडील पहिले या संघातून खेळायचे, त्यानंतर तू खेळत राहिलास. मला वाटतं या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुझा पहिल्यांदा आपल्याला डेब्यू पाहायला मिळाला आणि तुझ्यावर विश्वास दाखवला रुचितने की नाही, शेवटचा षटक हा ऋतुराजच हाताळेल. त्यावेळेला काय दबाव होता तुझ्यावर? तर पहिली गोष्ट म्हणजे मोठी टुर्नामेंट आहे तर अंडर प्रेशरमध्ये असणारच, नवीन खेळाडू. तर रुचित पाटील किंगच आमच्या टीमचा. तर रुचित पाटीलने मला थोडासा धाडस दिलं की बाबा टाकू शकतेस तू, आणि मी ते टाकली गोल. नक्कीच अभिनंदन देतो तुला. पहिल्याच सामन्यामध्ये तुला सामनावीरचा पुरस्कार जरी आयोजकांकडून मिळाला नसला तरी आपल्या संघातील एक अनमोल हिरा म्हणून आपण त्याला ओळखतो, त्याने रुचित पाटील याच्याकडून तुला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. चला, मी पुन्हा एकदा